सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र माऊळे, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कृष्णधाम यात्रा आपली चालू आहे आणि कृष्णधाम यात्रा करत असताना आपण सगळेजण उज्जैनमधनंच सगळ्या कृष्णधाम आतापर्यंत आपण फिरलोय. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय काय प्रसंग घडले, कृष्ण कसे घडत गेले आणि कृष्णांनी कसं जग घडवलं, किंबहुना स्वतःचं विश्व, स्वतःचा संसार आणि स्वतः कृष्ण कसे घडले, त्याचं यथार्थ चित्रण या यात्रेमध्ये आपल्याला होतं. ही यात्रा इतकी पवित्र आणि इतकी सुंदर आहे ना, की यात्रा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये परिवर्तनाची लाट तर येतेच, म्हणजे आपल्यामध्ये परिवर्तन होतंच, पण त्याचबरोबर आपण विचारांनी खूप समृद्ध होतो, आचारांनी खूप समृद्ध होतो. आणि अशा समृद्ध अवस्थेमध्ये आता रुक्मिणी तिथे आलेली आहे आणि रुक्मिणीबरोबर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी रोज वेगवेगळ्या प्रकारचा संवाद करतायत. आणि आज यशोदाला कुठेतरी आता मनोमनीय पटायला लागले की नाही, हिने मनाने श्रीकृष्ण परमात्म्याला पूर्णपणे वरलेलं आहे. तिचं रूप किती सुंदर असलं त्याच्यापुढे तरी तिचं तेवढंच प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती आहे आणि तिला स्वतःपेक्षा, स्वतःच्या तेजापेक्षा त्याच्यामध्ये उज्ज्वलता वाटते आणि ती तेवढा त्याला रिस्पेक्टसुद्धा करते. आणि मग यशोदा एक दिवस कृष्णाला विचारते की अरे कृष्णा, कधी त्या रुक्मिणीबरोबर विवाह करणार आहेस? तो म्हणला, तू का आता असं विचारतेस? पहिलं तर तू म्हणलेली होतीस की त्या रुक्मिणीबरोबर मी तुझा विवाह लावून देणार नाही, ती इतकी सुंदर आहे आणि असं आहे तसं आहे. त्यावेळेला यशोदा म्हणली की तसं नाही, मी खरंच बघितलं की ज्या प्रकारे ती तुझ्या प्रकारे म्हणजे की पूर्णपणे तुला रिस्पेक्ट करते किंवा तिचा जो आदरभाव आहे, तो आदरभाव आणि तिचं प्रेम या दोन्ही गोष्टींपुढे मला वाटत नाही की ह्याहून सुंदर कन्या दुसरी कुठली तुला वधू म्हणून येऊ शकते. मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वेळ आली ना की मी सांगेन. आता बघा, म्हणजे की आपला विवाह कधी होणार आहे किंवा आपल्याला कधी विवाह करायचा आहे हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आहे किंवा ते सुद्धा त्यांना माहिती आहे. परंतु ती भविष्यातली घटना आहे. वर्तमानामध्ये त्याच्याबद्दल कुठलीही खंत किंवा त्याच्याबद्दलचं कुठलंही दुःख, कुठलाही आनंद कृष्णाच्या ठाई नाही आहे. आणि मग असेच ते उद्धवाबरोबर बसलेले असतात आणि उद्धवाला स्वतःच्या मनातली आज खंत सांगतायत आणि म्हणतायत की बघ, मी एवढं सगळं शिक्षण पूर्ण करून आलो आणि मला आता या ठिकाणी कार्याला सुरुवात करायची आहे, पण माझ्या कार्याला सुरुवातच होत नाही आहे. आज इकडे रुक्मिणीला मी आणून ठेवलं आहे, मला तिच्याबरोबर विवाहबद्ध व्हायचं आहे, मला तिच्याबरोबर विवाह करायचा आहे, सगळं काही अलबेल आहे, परंतु मला विवाहसुद्धा करता येत नाही आहे. बलरामाच्या जीवनामध्ये सुद्धा मला त्याचासुद्धा विवाह बघायचा आहे. भले तो वयाने माझ्यापेक्षा मोठा असला किंवा माझ्या अगोदर तो जन्माला आला असला तरीसुद्धा सगळ्यांचं पालन करता, पोषण करता माझ्या ठाई मीच आहे. माझी ती जाणीवसुद्धा मला आहे आणि मला बलरामाचा सुद्धा विवाह करायचा आहे. आणि बलरामाचा विवाह संपन्न करत असताना त्याच्या जीवनामध्ये मला रेवतीला आणायचं आहे आणि रेवती त्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्या संपूर्ण प्रेमप्रसंगाची मला मजासुद्धा लुटायची आहे. बलराम असे लग्नाला तयार होणार नाहीत तर मला त्या ठिकाणी त्यांना लग्नाला तयार करावं लागेल, ती सुद्धा जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. आणि हे सगळं असताना या ठिकाणी जरासंधाशी या युद्ध करून रोज रोज यांची आक्रमणं आणि यांचे हल्ले हे परतावून लावून माझा सगळा वेळ त्याच्यामध्ये फुकट चाललेला आहे. आणि त्यावेळेला उद्धवजी हे सगळं शांतपणे ऐकत असतात. आता उद्धवजी महाराज हे सुद्धा पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांकडनं दीक्षा घेतल्यापासून किंवा त्यांच्याबरोबर संगतीत राहिल्यापासून एक वेगळ्या प्रकारची दीक्षा त्यांची चालू आहे, एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान ते संपादन करतायत. आणि हे ज्ञान संपादन करत असताना त्याच्यामधली प्रत्येक गोष्ट चिंतनामध्ये आणतायत आणि त्या चिंतनामध्ये आणल्यानंतर ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एखाद्या ठिकाणी थांबवतात आणि थांबून त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात की देवा, आपण युद्ध करणं खरंच गरजेचं आहे का? त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय उद्धवा? त्याच्या वेळेला उद्धव श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात की बघा, आत्तापर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही कधीही हारलात नाही आणि जर तुम्ही हारलात तर काय होईल? त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की उद्धवजी, मी तुम्हाला अगोदर समजावून सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये हार नाही आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जीत नाही. हार आणि जीत हे दोन्ही आपल्या फक्त मनाचे खेळ आहेत, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. मग देवा, असं असताना आपण जर हारलो तर काय फरक पडतो? त्यावेळेला देव म्हणतात खूप फरक पडतो. आज हे सगळं युद्ध चालू आहे ते मथुरा नगरी करता नाही आहे तर श्रीकृष्णा करता आहे आणि श्रीकृष्ण केव्हा करता आहे तर मथुरा नगरी करता आहे. मथुरा नगरी का आहे तर श्रीकृष्ण आहे,
म्हणून मथुरा नगरी आहे. मग त्या नगरीचं कल्याण करणं, त्या नगरीमधल्या लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी न होऊन देणं, हे सुद्धा माझं कुठेतरी कर्तव्य आहे. ते म्हणले की तुम्ही या लोकांपुढे स्वतःला किती वेळा सिद्ध करणार आहात, तुम्ही सिद्धच आहात आणि हेही सगळ्यांना माहिती की तुम्ही सिद्ध आहात. आणि हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कुठेतरी हे वाटलं की खरंच आपण कधी भूतकाळ डोकावलं नाही, परंतु आपला भूतकाळ सगळ्या लोकांना माहिती आहे. वयाच्या 12व्या वर्षी आपण कंसाचा वध केला आहे, वयाच्या 12व्या वर्षी आपण उग्रसेनना राजा केलेलं आहे, आपले देवकी वसुदेव आपल्या आई वडिलांची आपण सुटका केलेली आहे. आणि हा सगळा पराक्रम खरोखरी मथुरेच्या लोकांनी बघितलेला आहे. मथुरेच्या लोकांना माहिती आहे की मी सिद्ध आहे आणि मी कुठलीही गोष्ट करीन, ती गोष्ट किती लहान असेल किंवा किती मोठी असेल तरी ते त्या गोष्टीकडे ब्रह्म म्हणूनच बघतात आणि ती प्रत्येक गोष्ट मथुरा नगरीमध्ये ब्रह्म म्हणूनच होते. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात की उद्धवजी, माझ्या जागेवर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं. आणि उद्धव त्या ठिकाणी पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात की मी या युद्धातून पळ काढला असता. विना काही कारण नसताना केलेलं युद्ध, जिथे आपल्याला कुणाला मारायचं नाहीये आणि आपल्यालाही जिंकायचं नाहीये, अशा परिस्थितीमध्ये आपण केलेलं युद्ध हे निरर्थक आहे. मी त्या ठिकाणून पळ काढला असता, मी रण सोडून पळून गेलो असतो. एवढं ऐकल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुम्ही रण सोडून कुठे पळून गेले असते. ते म्हणले असते मी माझ्या कृष्णाकडे गेलो असतो. उद्धवजी म्हणतात मी माझ्या कृष्णाकडे गेलो असतो आणि माझ्या कृष्णाकडे मी निवांत राहिलो असतो. मग तुमच्या कृष्णाकडे जाऊन काय झालं असतं, त्यांनी माझं रक्षण केलं असतं, त्यांनी माझं पालन केलं असतं, त्यांनी माझं पोषण केलं असतं, किंबहुना मला सज्ज केलं असतं आणि मला अशा प्रकारे उभं केलं असतं की हे युद्ध माझ्या वाटेला चाललं नसतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात मग आता काय नवीन अवतार घेऊ का. ते म्हणले नवीन अवतार घेऊ नका, तर नवीन अवतार धारण करा. तुम्ही आजपासून रणछोड दास व्हा आणि आपण याच ठिकाणी या युद्धभूमीचा त्याग करूया, या मथुरेकडनं आपण निघून जाऊया पुढे कुठेतरी प्रवासाला. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि आत्तापर्यंत अख्ख्या जगाला सांगणारा, म्हणजे की आपल्या गुरूंना देखील सांगणारा की नाही तुम्ही माझे गुरु व्हा, तुम्ही मला हे शिकवा, तुम्ही मला ते शिकवा, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, माझा अधिकार माझ्याकडनं काढून घेऊ नका. कधी यशोदेला समजावून सांगणारा, कधी नंदला समजावून सांगणारा, कधी देवकीला पूर्णपणे ज्ञान देणारा आणि वसुदेवाला कधीतरी आत्मज्ञान सांगणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज मैत्रीमध्ये बघा किती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आहेत. आणि मित्राचा सल्ला शिरोधारण करून त्या ठिकाणी उद्धवजींना म्हणतात की उद्धवा, चल आपण आता जाऊया आपल्या नव्या नगरीच्या शोधामध्ये. आणि या ठिकाणी नव्या नगरीच्या शोधामध्ये मथुरेमधनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी रात्रीच्या वेळेला निघून गेलेले आहेत, ज्या वेळेला कुणालाही माहिती नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा नवीन अवतार या ठिकाणी चालू झाला आहे आणि तो अवतार म्हणजे रणछोडदास. तिकडनं निघाले आणि प्रवास करत 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 पुढे निघाले. पहिला जो थांबा त्यांनी घेतलेला होता, म्हणजे पहिला हॉल्ट जो त्यांनी घेतलेला होता, ते अतिशय दमलेले भागलेले आणि त्या रथामधनं पुढे येत असताना त्या ठिकाणी कुबेर भंडारी या ठिकाणी थांबले. नर्मदेच्या तीरावरती कुबेर भंडारी अतिशय सुंदर असं तीर्थ आहे. त्याची आख्यायिका खूप मोठी आहे की कुबेराने त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे की अन्नदान करत असतो, कुबेर त्या ठिकाणी सेवा करत असतो, नर्मदा वासींची सेवा करत असतो, प्रत्येकाची सेवा करत असतो आणि स्वतःला कुठेतरी पुण्य मिळावं, स्वतःचं कुठेतरी आत्मकल्याण व्हावं याच्याकरता या ठिकाणी अन्नदान करत असतो. आणि मग शंकर आणि पार्वती असे आकाश मार्गाने चाललेले आहेत. पार्वतीला भूक लागते आणि ती म्हणते की मला काहीतरी खायला हवं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी कुबेराकडे येतात आणि कुबेराकडे दोघं जण भोजन करतात. आता कुबेराच्या घरचं भोजन म्हणजे किती सुंदर असेल याचा विचार करा. पार्वतीला ते भोजन खूप रुचकर असतं, खूप आवडतं आणि कुबेराला आशीर्वाद देण्याकरता ते दोघं मूळ स्वरूपामध्ये येतात. त्या दोघांना बघितल्यानंतर कुबेराला धन्य वाटतं आणि कुबेराला म्हणतात की आम्ही तृप्त झालेलो आहे, तुझ्या अन्नदानाने आम्ही प्रसन्न झालो आहे, आमची भूक भागली आहे आणि तुला काय आशीर्वाद देऊ ते सांगा. त्याच्या वेळेला कुबेरजी महाराज त्या ठिकाणी आशीर्वाद मागतात की तुम्ही कायम सगळ्या लोकांमध्ये म्हणजे की पुढे जाऊन हे कलियुग असो, कुठलंही युग असो आणि कुठलंही लोक असो, त्या सगळ्या लोकांमध्ये, त्या सगळ्या युगामध्ये तुम्ही माझ्याकडे या ठिकाणी प्रसाद घ्यायला यावं, एवढीच माझी मागणी आहे. आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर आणि पार्वती त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. आणि आज पण त्या ठिकाणी हा नियम आहे की तिथे पूर्णपणे भगवान श्री शंकर आणि पार्वती हे प्रसादाला येतात. त्यामुळे कुबेर भंडारीचं अन्नदान खूप सुंदर असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेले, उद्धवजी त्या ठिकाणी होते आणि मग दोघांनी त्या ठिकाणी पूर्णपणे नर्मदेची सेवा केली, मैयाच्या जलामध्ये पूर्णपणे स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर मैयाने देखील त्या ठिकाणी दर्शन दिलं. नर्मदा मैयाने विचारलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मांना की इकडे कुठे. त्यावेळेला ते म्हणले की माझ्या नवीन नगरीच्या शोधामध्ये चाललेलो आहे, आई मला आशीर्वाद दे की मला खूप चांगली नगरी मिळेल आणि त्या नगरीचा मी राजा होईन. नर्मदा मैयालाही खूप आनंद झाला. तिने अगदी पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आशीर्वाद दिले की जसं तुमच्या मनामध्ये आहे तसंच्या तसं घडो, तुमच्या मनामध्ये जशी नगरी आहे तशी नगरी
नगरी निर्माण हो आणि त्या नगरीचे तुम्ही राजा हो. फक्त मी एकच या ठिकाणी तुम्हाला सांगते की तुम्ही इथून पुढे तुमचं नाव बदलून जा. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी रणछोड दास असं स्वतःचं नाव लावलेलं आहे. आजही आपण कुबेर भंडारीमध्ये गेलो, कुबेर भंडारीमध्ये जाऊया, कुबेराच्या त्या अन्नाचा प्रसाद घेऊया, अन्नदान त्या ठिकाणी घेऊया. खरोखरी कुबेराच्या घरचं अन्न एकदा चव करून बघा. या स्थानाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी या स्थानाला खूप महत्त्व आहे. आणि कमीत कमी महाराष्ट्रामधनं 50,000 ते 1,00,000 पब्लिक दर अमावस्येला त्या ठिकाणी फक्त प्रसादाकरता जातं. आणि 13 अमावस्या तिथल्या करायच्या असं तिथलं व्रत आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी यांनी पूर्णपणे नर्मदा मैयाचे आशीर्वाद घेतले. कुबेराकडे येऊन कुबेराकडे अन्नाचा पूर्णपणे प्रसाद घेतला. आणि तोच प्रश्न कुबेराने विचारला की कुठे गच्छन्ती, म्हणजे कथे गच्छन्ती राजेंद्र, की राजेंद्र तुम्ही कुठे चाललेला आहात. त्यावेळेला ते म्हणले की कुठे गच्छन्ती म्हणजे की आम्ही नगरी शोधायला चाललेलो आहोत आणि मला माझी नवीन नगरी शोधायची आहे आणि तिथलं मला राजा व्हायचं आहे. कुबेरांनी संपूर्ण कल्पना ऐकल्या आणि कल्पना ऐकल्यानंतर तुम्हाला हवी तशी नगरी तुम्ही घडवा आणि ही नगरी तुम्हाला बनवण्याकरता जे काही धन लागेल ते सगळं धन मी तुम्हाला इकडनं देईन. तुम्ही धनाची अजिबात काळजी करू नका. परंतु देवा, तुमच्या मनामध्ये जशी इच्छा आहे, तुमच्या मनामध्ये जशी तुम्हाला शोभणारी बया तुम्हाला बनवायची असेल तशी नगरी तुम्ही बनवा. ती माया नगरीसारखी दिसली पाहिजे, ती सुंदर असली पाहिजे, प्रत्येकाला त्याचा लोभ वाटला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला तिथे आल्यानंतर समाधान मिळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडवण्याकरता तुम्हाला जे काही धन लागेल ते धन पूर्णपणे तुम्ही माझ्याकडनं घ्या आणि या धनाचा स्वीकार करून तुम्ही पुढे जा. आता बघा की या ठिकाणी उद्धवजींच्या बोलण्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघालेत. नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने त्यांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी रणछोड दास लावून घेतलं आहे आणि कुबेराकडे त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे म्हणजे की सांगितलेलं आहे की तुम्हाला मी जे काही धन लागेल ते धन मी तुम्हाला देईन आणि त्या धनाचा वापर करा आणि तुम्ही घर बनवा. आम्हाला ज्यावेळेला सगळा विषय शिकवला गेला त्यावेळेला म्हणले की आम्ही तुम्हाला कृष्ण शिकवतोय आणि कृष्ण शिकवत असताना आता कृष्णाने स्वतःची नगरी कशी बसवली, कृष्णाने स्वतःचं घर कसं घेतलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला एक गोड वाटावं, आम्हाला तो विस्मरणीय असा क्षण राहावा याच्याकरता आम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला घर बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या सासऱ्याला घेऊन जागा फायनल करा, HDFC बँकेकडनं लोन घ्या आणि त्या ठिकाणी सासऱ्याकडनं ते पूर्णपणे बांधून घ्या. तुमच्या पत्नीच्या नावावरती घर ठेवा आणि आनंदाने तिला त्या घरामध्ये प्रवेश द्या आणि मग तिच्या मालकीचं घर झालं म्हटल्यानंतर तिच्याकडनं परवानगी घ्या आणि तुम्ही द्वारकेला यात्रा करायला या. असं सगळं सुंदर एक चित्र त्यांनी ते आम्हाला वर्णन करून सांगितलं. आणि घर कसं बनवायचं, नगरी कशी बनवायची, स्वतःचं धन किती लावायचं, दुसऱ्याचं धन कसं वापरायचं, नाव कसं बदलायचं, हे सगळं आपण कृष्णाकडनं शिकलं पाहिजे. नाव बदललं म्हणजे थोडक्यामध्ये परिवर्तन आलं. या ठिकाणी मैयाने नाव बदलायला सांगितलं म्हणजे कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना परिवर्तन आणायला सांगितलं. ही गोष्ट त्या ठिकाणी आमच्या लक्षात आणून दिली आणि मग खऱ्या अर्थाने आम्हाला द्वारकेचं महात्म्य समजायला लागलं. ह्या भागापासून आपण पूर्णपणे द्वारकेचं महात्म्य ऐकणार आहे आणि ते महात्म्य ऐकत ऐकत आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर त्याच्या पूर्णपणे वराडामध्ये, त्याच्या पूर्णपणे मिरवणुकीमध्ये द्वारका नगरीमध्ये प्रवेश करणार आहे. तर मग त्या प्रवेशाची वाट बघूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.